समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. कुपवाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. युनियनचे महापालिकेला निवेदन. कुपवाड, सांगली. कुपवाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने महापालिका प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे. 15 दिवसात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी युनियनच्या शिष्टमंडळाने सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, समाज कल्याण समिती सभापती गीताताई पवार तसेच नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, रवींद्र सदामते व नगरसेविका प्राजक्ताताई धोत्रे यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात सांगण्यात आले की सांगली आणि मिरज शहरांमध्ये बाबासाहेबांचे भव्य पुतळे असताना संयुक्त महापालिकेतील महत्वाचे शहर असलेल्या कुपवाडमध्ये अद्याप पूर्णाकृती पुतळा नसणे ही अन्यायकारक बाब आहे. महावीर व्यायाम मंडळाशेजारील महापालिकेच्या मध्यवर्ती खुल्या जागेवर तातडीने जागा निश्चित करून भव्य स्मारक उभारावे अशी मागणी करण्यात आली आहे. युनियनने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की 15 दिवसात निर्णय न घेतल्यास कुपवाडमध्ये तीव्र आंदोलन उभारले जाईल, मोठी लोकचळवळ उभी केली जाईल, तसेच आवश्यक असल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. यावेळी प्रशांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव, संजय भूपाल कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख, संजय संपत कांबळे, जिल्हाध्यक्ष, अनिल मोरे, महासचिव, मोहन साबळे, मनपा क्षेत्राध्यक्ष, विनायक मोरे, वंचित बहुजन आघाडी सांगली शहराध्यक्ष, शिवाजी उर्फ पवन वाघमारे, जिल्हाध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच सचिन कोलप, राजू धेंडे, किशोर आढाव, जगदीश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुपवाडमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रश्न सध्या जनआंदोलनाचे रूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत. आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन जी संघटना ॲडव्होकेट प्रकाशदादा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, स्थायी समिती सभापती, महापौर, उपमहापौर, समाज कल्याण सभापती यांना मागण्याचं निवेदन दिलेलं आहे. त्या मागण्यामध्ये आमची रास्त मागणी अशी आहे की कुपवाड शहरामध्ये विश्वरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला पाहिजे. महापालिका सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका आहे. या तिन्ही शहराची एक जरी महापालिका असली तरी सांगलीमध्ये बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे, मिरजेमध्ये बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे. परंतु कुपवाडसारख्या शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा नसल्यामुळे तेथील समाज बांधवाची आणि लहान मुलांची कुपवाडहून मिरज किंवा सांगलीला त्यांना जावं लागतं. तरी कुपवाडसारख्या मोठ्या शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही त्या संदर्भात जागाही सुचवलेल्या आहे. तरी महापालिका प्रशासन आणि संबंधित महापालिकेचे सर्व समितीचे सभापती यांना आम्ही विनंती करतो त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्यासाठी तात्काळ नियोजन करावं आणि कुपवाडवासी यांच्यासाठी हा बाबासाहेबांचा पुतळा तात्काळ निर्माण व्हावा अशी आमच्या संघटनेच्या वतीनं मागणी आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.